नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला बघा, वटाणे मिक्सरच्या जारमध्ये वाटून तर पहा, काय भन्नाट इंडियन पदार्थ बनतो आहे. तर नक्कीच पहा व्हिडिओ. बाजारात खूप महाग भेटणारा हा पदार्थ आहे. तुम्ही घरीच बनवून पहा, खूप टेस्टी लागतं, खूप छान लागतं, मुलांना तर भरपूर आवडतो. तर पहा तुम्ही आता काय बनतं. मी वटाणे घातलेले आहेत मिक्सरच्या जारमध्ये, आणखीन त्याच्यात वस्तू घालणार आहे. मिरच्या घातलेल्या आहेत 5-6. पहा काय काय घालते आता त्याच्यात मी. लसणाची एक कांडा सोडला होता तो टाकलेला आहे, आणि 1 इंच आलं होतं ते पण तुकडे करून टाकलेले आहे. आलं चांगलं धुवून घेतलेलं आहे, साफ करून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि ते टाकलेले आहे. तुकडे करून टाकायचे म्हणजे आपल्याला जाडसर वाटायचे, मग ते तुकडे इकडे तिकडे अटकायला नको म्हणून छोटे छोटे तुकडे करायचे आणि टाकायचे. असंच टाकलं असतं तर ते राहिलं असतं तसंच. तर कोथिंबीर घेतलेली आहे मूठभर, आणि हे सर्व जाडसर मी वाटून घेणार आहे. छान असं जाडसर वाटून घेते पहा तुम्ही. हे पहा वाटून घेतलेले आहे जाडसर. आता हे मी बाजूला ठेवते आणि पुढे घेते कढई. तर कढईमध्ये मी काय केलेलं आहे हे टाकते पहिलं असं. एका कढईमध्ये वाटलेलं आपलं सर्व वटाणे वगैरे वाटलेले आहेत ना, ते संपूर्ण टाकायचं आणि भांडं स्वच्छ करून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात हातानेच काढायचं, चमच्याची भानगडीत पडायची ना. तर मी 5-6 बटाटे उकडलेले आहे ते टाकलेले आहे त्याच्यात. असंच चुरून टाकायचे, हातानेच चुरायचं म्हणजे कसं होतं छान. हाताने चुरल्यामुळे किसून बिसून नाही घालायचे, असंच घालायचं हाताने चुरून. काय होतं, आपल्या हाताची चव जेवणाला लागते, जेवणाची टेस्ट वाढते. काही बायका काय करतात, चमच्यानीच फोडा, ह्यानीच फोडा, त्यानीच घ्या, असं नाही. हाताने करायचं म्हणजे हाताची चव लागते आपल्याला आणि छान होतं, जेवण छान होतं. त्याच्यामुळं आता मी काय करते, ह्याच्यात कुठले मसाले घालायचे आहेत आपले. धणे पावडर टाकली 1 चमचा भरून, अर्धा चमचा टाकलेला आहे मी हळद, आणि अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. एवढं पुरेसं झालेलं आहे आपल्याला. आता मीठ टाकायचं चवीनुसार आपल्याला. तर हे पहा, मीठ पण टाकलेलं आहे चवीनुसार. आपले तेवढी क्वांटिटी आहे त्याप्रमाणे मीठ टाकायचं. आता ह्याला ना जरासं बटाटे कुठे राहिले असतील थोडेफार, तर मी सुरीने फोडून घेते त्याला सर्व बटाट्यांना. असं सुरीने जरा टवचायचं, मग ते छान असे मोकळे होतात बटाटे. आणि एखादी अर्धी अशी मोठी गाठ राहिली असली तर ती निघून जाईल. आता हातानेच त्याला मळून घ्यायचं सर्व असं छान एकजीव करायचा, एकसंग झाले पाहिजे सर्व. अशा पद्धतीने मळून घ्यायचं छान. हे बघा, अगदी पाण्याचा अंश पण लावायचा नाही त्याला, जरा पण पाणी लावायचं नाही. फोडी बिडी असल्यामध्ये मोठ्या मोठ्या, तर त्या फोडून घ्यायच्या हाताने. जे हाताने केल्यामुळं काय होतं, हाताला लागतं लगेच. आता हे झालेलं आहे, तर ह्याचे मला असे जाडसर कटलेस बनवायचे आहेत बघा. तर हे कटलेस कशासाठी बनवायचे आहेत, का बनवायचे ते पुढे तुम्हाला समजेलच, का कटलेस बनवायचे आहेत आपल्याला. तर हे सर्व मी कटलेस बनवून घेते आधी, मग तुम्हाला दाखवते काय पुढे करायचे आपल्याला ते. हे बघा, हे कटलेस बनवलेले आहे सर्व. आता मी हे ब्रेड क्रम घेणार आहे. तर ब्रेड क्रम माझ्याकडे जाडसर होतं जरासा, मी बारीक करून घेतलेला आहे. तर हे पहा, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं ना, हे कटलेस ब्रेड क्रममध्ये सगळीकडून घोळून घ्यायचे आपल्याला. हे असे सर्व घोळून घेतलेले आहेत. पूर्ण ब्रेड क्रम लागला पाहिजे त्याला. असे पहा तुम्ही, असे सर्व मी करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते पुढे. रेसिपी नवीन शिकावं असतील, नवं शिकावं त्यांना पण येणार ही रेसिपी. आणि खरंच नाश्त्यासाठी फार उत्तम आहे. आणि खरंच आपण जातो बाजारात, खूप महागड्या वस्तू आहेत, ह्या महाग भेटतं भरपूर. तर आपण घरीच बनवायचं, कसं बनवायचं ते तुम्ही पाहावं. आणि मी इंडियन पद्धतीने बनवणार आहे,
त्याच्यामुळे लक्ष द्या व्हिडिओला संपूर्ण. हा पदार्थ मी इंडियन बनवणार आहे. तसा हा पदार्थ आहे बाहेरचा, पण मी त्याला इंडियन त्याला लूक देणार आहे. आणि खरंच लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारा हा पदार्थ नक्कीच तुम्ही पहा. आणि ह्याला जास्त वेळ पण नाही खात किंवा काही नाही, पटकनी होतो. तुम्हाला एक खाल्लं तरी पोट भरणार, एवढा पोटभरीचा नाश्ता म्हटलं तरी चालेल. तर ह्याला मी जरासं तेल सोडलं तर चमचावर खाली, त्याला तेल पण नाही जास्त लागत. पहा आता छान खरपूस झालेलं आहे पहा. गॅस स्लोच ठेवायचा, जास्त फास्ट करायचं नाही. आणि कुरकुरीत होतं ते, वरून कवच त्याचा आतमध्ये नरम असतं, पण वरून कवर एकदम कुरकुरीत होतो. जरासं तेल सोडायचं अगदी चमच्यानी, जास्त काही तेल लागत नाही त्याला किंवा काहीच लागत नाही. असं जरासं सोडायचं, काविलत्याने सोडते मी जरासं, का छान असे आपले होतात. जरासा टाईम लागतो त्याला कुरकुरीत होण्यासाठी, अगदी मिनिटभरात होतं आहे ते तरी पण. आणि गॅस स्लो ठेवायचा, का की आपले ब्रेड क्रम आहेत, बारीक केलेला आहे, त्याच्यामुळे पटकनी जळायची भीती असते. म्हणून गॅस स्लोमध्येच असं मस्त खरपूस भाजून घ्यायचं. हलवत राहायचं, सारखं उलटंपालटं करत राहायचं. मस्त होतात, कुरकुरीत छान लागतात आणि टेस्ट फार लागते. हे बघा, आता जे काही झालेले आहेत ना, मी ते काढून दाखवते. ह्याला जरासं कडेनी थोडंसं भाजले नाही ते जरा वाटलं मला, म्हणून मी फिरवते जरा. आता एक एक म्हणजे जवळजवळ मिनिट लागलेला आहे शेकायला. जास्त वेळ खातं शेकायला, की आपले वाटाणे कच्चे आहेत. मग जरा मंद गॅसवरच भाजून घ्यायचं, फास्ट करायचं नाही. बघा मी फास्ट केला नाही जरा पण, मंदच गॅस आहे एकदम. स्लो गॅसवर असं छान घ्यायचं परतून त्याला. हे बघा, चांगलं ब्रेड क्रममध्ये त्याला घोळून घ्यायचं आणि असे होऊन द्यायचे. वरून जरासं चमच्याने किंवा काविलत्याने तेल सोडायचं, का छान होतात. मग जास्त तेलची जरूर नाही मैत्रिणी, तुम्हाला मी दोनदा सांगितलं, तेल घालायचं नाही जास्त याला, असेच होतात. हे बघा, थोडंसं मी तेल टाकते नकळत, जास्त ते तेल वापरत नाही. आणि पहा आता तुम्हाला कुरकुरीतपणा दाखवते किती आहे. हे बघा किती छान कुरकुरीत झालेले आहेत, मस्त एकदम. आता हे बाजूला ठेवते आणि पुढची तयारी करते. त्याला मंद आचेवर शेकून देते. आता इकडे दुसरीकडे तयारी करून देते. जेवढं सेकंद ना मंद आचेवर तेवढं शेकून द्यायचं. तर इथे घेतलं टमाटर सॉस. ही टमाटर सॉस वाटीत काढून घेते पहिला. आता इथे मेयोनीज आहे, मेयोनीज पण वाटीत काढून घेते. मैत्रिणी तुमच्या लक्षात आलंच असेल बऱ्यापैकी काही मी काय बनवते ते, तरी पण पहा पुढे अजून थोडं सस्पेंड. हे मेयोनीज घेतलं. आपल्याला किती बनवायचं त्याच्यावर पण आहे का जिन्नस घेण्याची. पहिलं थोडंच घ्यायचं, पुरलं नाही तर परत घ्यायचं, का की वाया नको जायला आपलं, वेगळं म्हणजे खराब नको व्हायला. आता प्लेट घेतल्याने इथे घेतलेले आहे बर्गर पाव. आता लक्षात आलं असेल तुमच्या, मी बर्गर बनवते पण इंडियन पद्धतीने बनवणार आहे बर्गर. तर पहा तुम्ही इंडियन पद्धतीने कसा बर्गर बनवला जातो आणि किती आवडीने खातात इंडियन पद्धतीचं बर्गर. आपण आणतो किती महाग असतं दुकानात, तर एवढे महाग वस्तू आपण वापरतो. तर आपल्या इंडियन पद्धतीने एकदा बनवून पहा तुम्ही, फार अप्रतिम लागतो, टेस्ट खूप छान लागते. आता ह्याच्यात मी बऱ्याचशा वस्तू त्या लोकांनी घालतात त्या घातल्या नाही, इंडियनवाल्याच घातलेल्या आहेत. लसूण बिसून सगळं, आलं. हे पहा, हे टमाटर कापलेले आहे ते ठेवायचे त्याच्यावर, कांदा ठेवायचा त्याच्यावर,
आणि चीजची स्लाईज आहे माझ्याकडं, ती ठेवलेली आहे वरती. मुलांना तर चीज आवडतंच ना. आणि इकडे ह्या बाजूला वरच्या मेयोनेज लावायचा. आता मी पहिला काय करते, ह्याच्यावर दाबून ठेवते पहिला आणि नंतर परत काढून घेते. म्हणजे मेयोनेज खाली पण जाईल वर पण जाईल. तर भरपूर ह्या ब्रेडला लावलेला होता मी. तर ही टिक्की ठेवली आणि हा बघा, हा झाला आपला बर्गर तयार. फार अप्रतिम लागतो मैत्रिणींनो. सोप्या पद्धतीत बर्गर दाखवलेला आहे तुम्हाला. खूप टेस्टी, खूप छान. तर नक्कीच आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर चला परत भेटूया काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये. बाय.